सगळ्यांना नमस्कार. शुभ सकाळ बर का. शुभ सकाळ म्हटलं तरी आता वाजले ते 9:30. गेला आपला दादा एकदा काय कामाला म्हणते शाळेत घालवलं शाळेत. त्याच्या आजीला ते म्हणलं सकाळ सकाळ आलं तर मामा ती न्यायला त्याला शाळेत घालायला. पण म्हणलं ती गेलाच नाही. मला म्हणतो तर चल सोडायला. मग मी म्हणलं मी काय येत नाही म्हणलं बाबा. मग ते पप्पाला लावले सोडायला. तर तो का चालले ती दिसते का नाही ते इतक्या लांब असं दादा खाली गावात जाते ती ते. तर आता लय दिवस झालं शाळेत नाही त्याच्यामुळं नको वाटतंय. बघू आमच्या जवायचा देवदेव होता. आता त्यांनी बोलवलं तर जावं लागेल. म्हणजे रात्रीच मला म्हणते ते लवकर या पटापटा करू लाग मला म्हणजे सवासण्या घालू हे करायचं. आता आकारातलं नाही का आज मंगळवार त्याच्यामुळं आता रत्तायला पण त्यांच्या मैत्रिणींचं आले आमंत्रण लवकर या म्हणून. रत्ताय आताच मला म्हणतो त्या मला आता इकडं पण बोलवलंय तिकडं पण बोलवलंय कसं करू. मी म्हणलं ऍडजस्ट करते मी जाते तुम्ही तिकडं तुम्ही जावाय तुमच्या मैत्रिणीकडे म्हणलं मी जाते तिकडं म्हणलं. कारण का सगळ्याचा मान राखावा लागतो आहे का नाही. त्याच्यामुळं आज सकाळी तर म्हणजे आज मी जशी आली का नाही आज तिसरा दिवस आहे मला. हा तिसरा दिवस आहे. तर 3 दिवस झाले बा बरोबर 5 वाजता उठते. पहिल्या दिवशी तेवढं आलेलं त्या दिवशी तेवढे 7 वाजता उठलेले. तर तेव्हापासून जे माझा हात चालू आहे तर आज पण पहाटच उठली शेण घेऊन आली. एक सकाळ सकाळ म्हणजे कालच मी फोन केलता इथे एक म्हैस राखायला येतात त्यांच्याकडून नंबर घेतला. म्हणलं मला सकाळ सकाळ तुमच्या लक्षात राहायचं नाही मी फोन करते तुम्हाला मला शेण ठेवा. मग त्यांना फोन लावला उठल्या उठल्या डोळं चोळतच. तर परत आधी इकडं भाऊजीकडे गेली भाऊजीकडनं आणलं. भाऊजीला काय फोन केला नाही ना आता भाऊजीला तिथनं आणलं काय शेण. परत तिकडे गेली अशा 2 पाट्या शेण घेऊन आले. सगळं सारवून सुरवून काढलं आणि आंघोळ केली भांडी घासली. भांडी ते कारण का काल काय पाणी इकडं आलंच नव्हतं का आलं नव्हतं काय माहिती. तेच मी गवताच्या त्याच्यात राडत होते त्याच्यामुळं काय मला गवताच्या राड्यात परत पोराच्या शाळेत गेले तिकडं त्याचं मागणीपत्र ते घेऊन सगळं आले. आता आज दाखला आणायला जायचं होतं तर आज आता तसं अडचण आहे. मग त्यामुळं आता राहू द्या म्हणलं. मग त्याच्या आजीचा ते सकाळी फोन आलता की त्याला ते लावून आहे आम्ही इथं लक्ष ते ठेवायला. बरं असू दे म्हणलं. कधी येते ते महागारी कधी नाही ते आहे का ना. मग म्हणलं मी इथं आता खालनं जेवण करून राहू दे. गॅस पण संपलाय कुठं आपतच बसते आता. गॅस पण तसं ह्याला त्याला लय जणांना विचारलं पण ती म्हणते ती की आम्ही आताच भरून आणलाय त्याला प्रूफ करावा लागतो असं तसं. एक मावस भाव आलता ती म्हणला नको काळजी करू मी उद्या तुला कार्ड देतो उद्या इथं गाडी येते. मग बर 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 कारण का मी इथं चूल पेटवता ना ते म्हणलं असं का ग झालं का चहा पाणी. मी म्हणलं बाबा कशाचं काय आहे तिथं चालली माझी आपदा म्हणलं. मग ते म्हणलं मग भाऊजी पण म्हणलं ना आता भाऊजी पण म्हणलं बघू देतो. आणि आता खालनं पण आलाय फोन की ये बघू कोणाचं तरी कारण का त्यांनी पण शुक्रवारी भरलाय वाटतं कार्डावर. आणि ब्लॅकनं तर मिळत पण नाही का मिळतो काय माहित नाही अशी अडचण आहे. पण जाऊ दे मला नाही काय वाटत आता गावाकडे आले त्याच्यामुळं कसं बी 4 काटक्या ते कुठनं बी आणतंय करतंय माणूस नडत नाही. पाऊस पाणी आला तरी आपलं हो झालं तरी काळ पण उपाशी तर मरत नाही की आहे का नाही. तसं शेरगावात लय मला त्याचीच लय काळजी वाटली होती. लय म्हणजे लय टेन्शन आलं मला बघा. तर झालंय पांढरे केस सुद्धा अजून ही करायचंय मेहंदी आणायची. कालच मला म्हणत होतं किराणा आणताना की घे मेहंदी घे मेहंदी. मी म्हणलं राहू दे आधी आपलं बघू म्हणलं आणि परत बघू मग म्हणलं. काल आमच्या इथला बाजार होता तर काल बाजारला पण गेलो नाही. तिकडून आल्यावर 3 वाजता स्वयंपाक केला दाखवते ती पण तुम्हाला दुपारनं.
आणि बघा इथं धान्य ते कालच्या तर न दळण ते तसंच राहिलंय, सगळं तसंच आहे. आज दळणं बिळणं करावं लागते रे. लय जीवा जन्माचा हालायचं व काय करायचं, अवघड आहे माझे. आणि त्यात अजून मेन गोष्ट तर ती तर आजारी पडल्यात या. रात्रीपासून त्यांना झोप नाही काय नाही, रात्रभर तसंच आहे. तर आता म्हणलं चला दवाखान्यात, तर म्हणलं आधी त्याला घालवून येतो आणि मग दवाखान्यात जाऊ. तर चला, इथे कपडे ते पडले ते कालच्या धरणं, भांड्याचा पाळा तुम्हाला दाखवते तेवढा घासला सकाळी, भिजायला ते टाकले ते कपडे. सकाळी इथं भांडी घासून नेहमी पालथी घातली होती आणि ही केलं मोराला लय कटाळा इथे वाट्यात चालायचं. गेले रोडच्या पलीकडे, आता जवळजवळ गेले, आता काही टेन्शन नाही. बघ आता आष्टीला कधी जावं आणि कधी नाही. का वा कधी जायचं या आमंत्रण आलेलं तिथं, पोळ्यावर आहे का मटणावर आहे? आमचं वय आमचं कशावरच नाही, कॅन्सल केलं. मग केला का नाही स्वयंपाक? ह तर तायला आलंय आमंत्रण, बघू जाते ते आता. आता तायला आलंय म्हणलं मला पण येणार आहे, मला तर आलेलंच आहे आधीच काय असंच. जावायचं मी आपण म्हण नाही होय, करू ऍडजस्ट कुठं तरी दोघे. तुम्ही इकडं मैत्रिणीकडे जावा, मी जाऊ बाईकडे जाते. तर चला अगा जेम करून दाखवते, पुढं पप्पा आणि ते माग. आता इथनं मधनं असंच काही गावात जाणार, इकडं गाव लय लांब आहे. आता इकडं खाली गाव, इथून 2 किलोमीटर तर आहे की. आणि सकाळ सकाळ आपण घेतलं सारवून सुरवून. हवा हे झाड कसे जाय सांगा बरं, ठेवलंय मी असं सारवून ते सगळं घेतलं. आता तिथलं फक्त तेवढं राहिलंय गावात, आणि इथलं एवढं राहिलंय. असं ते एवढे सवड झाले. आज 3 दिवस झालं माझं असं चाललंय, आणि गॅस तर संपलाय. त्याच्यामुळं चूल पेटवली, चुलीवर टाकली डाळ असे.